जय जय रघुवीर समर्थ. अष्टमस्कंदातील दुसरा अध्याय जो आहे तो आपण पाहत आहोत. या पूर्ण पुराणातील कथांमध्ये श्रीमद भागवत ग्रंथ आणि रामायणासारखा ग्रंथ यांना भगवंताचं हृदयामृत म्हणलेलं आहे. गीता जो आहे, गीताचा भाग आहे तो भगवंताचं वचनामृत आहे. आणि गंगा नदी जी आहे, पवित्र अशी नदी जी भगवंताच्या चरणापासून निघालेली आहे, तिला चरणामृताचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे भागवत असो, गीता असो किंवा भगवंताचं चरणामृत असणारं गंगेचं महात्म्य असो, हे सगळं मानवाला पवित्र करणं, त्याच्या पूर्वदोषापासून त्याला मुक्त करणं आणि किंबहुना त्याला मोक्षाचा मार्ग दाखवणं, हेच कार्य या सगळ्या गोष्टी करत असतात. आता जो अध्याय आहे तो मगराने गजेंद्राला कसं पकडलं आणि त्या गजेंद्राने त्यावेळेस काय केलं हे सांगणारा हा द्वितीयोध्याय आहे. म्हणजे यावेळेसचा भगवंताचा अवतार कोणता, तर हरी अवतार, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. श्री शुक उवाच. मागे मी पंढरपूरला जेव्हा मेथोडेकरांच्या मठामध्ये होतो तेव्हा त्या ठिकाणी आमचे गोविंद देवगिरीजी महाराज यांचं महाभारतातील कथा हे सुरू होतं आणि राजेंद्रदासजी महाराज यांचंसुद्धा त्या ठिकाणी सप्ताह होता. त्यामध्ये 2-3 दिवस जाण्याचा योग आला. त्यावेळेससुद्धा हीच कथा त्या ठिकाणी सुरू होती. श्री शुकोवाच. आसीद गिरिवरो राजन त्रिकुट इति विश्रुतः शिरोदेनावृत श्रीमान योजनाम अयुतम उच्छ्रितः. परीक्षिता, शुकदेव सांगतात आहे, क्षीरसागराने वेढलेला. क्षीरसागर आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी भगवंताचा निवास आहे त्याने वेढलेला, म्हणजे चारही बाजूने क्षीरसागर आहे आणि मध्ये एक मोठा पर्वत आहे. त्या पर्वताचं नाव म्हणजे त्रिकुट पर्वत आहे. प्रसिद्ध आहे, सुंदर आहे, श्रेष्ठ असा पर्वत होता आणि त्या पर्वताची उंची 10,000 योजने एवढी होती. 1 योजन म्हणजे आपल्या मानाने 12 किलोमीटर होतं. 4 कोस किंवा 12 किलोमीटर. जेवढी त्याची लांबी उंची होती तेवढीच त्याची लांबीसुद्धा होती. आणि त्याच्यामध्ये चांदी, लोखंड आणि सोनं असणाऱ्या 3 शिखरं त्यामध्ये होते. आणि ते शिखरं त्या द्रवामुळे समुद्र, दिशा आणि आकाश यांना जगमगाट करत होत्या. त्या ठिकाणच्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत की वेगवेगळ्या जातीचे वृक्ष त्या ठिकाणी होते, वेली होते, झुडपं होते. त्यानंतर पर्वतामध्ये जे आता आपण पर्वतावर गेल्यानंतर जे आपल्याला दगड, खडक दिसतात, तर त्याच्या त्या ठिकाणी पाचू, रत्न, माणिक असे होते आणि त्यामुळे ते सगळं झगमगाट त्या ठिकाणचा होता, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि या ठिकाणी यत्र संगीत सन्नाद सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, नाग, किन्नर, अप्सरा हे त्या पर्वतामधील गुहांमध्ये विहार करण्यासाठी त्या ठिकाणी येत होते, असं वर्णन दिले. सगळीकडे जनावरांच्या झुंडीच्या झुंडीसुद्धा होत्या, त्यांची नावंसुद्धा दिली आहेत. अनेक प्रकारचे वृक्षसुद्धा होते आणि पक्षीसुद्धा आपला किलकिलाट मधुर आवाजाने त्या ठिकाणी करत होत्या. या त्रिकुट दरीमध्ये भगवान वरुणाचे एक उद्यान होते, त्याचं नाव दिले ऋतुमान नावाचं उद्यान होतं. त्या उद्यानामध्ये जवळपास 41 वृक्षांची नावं दिलेली आहेत. तीसुद्धा या ठिकाणी 4-5 श्लोकांमध्ये ती नावं दिलेली आहेत. सगळे वृक्ष आपण ज्याची कल्पना करतो ती त्या ठिकाणी होते. अनेक प्रकारचे कमळ जे आहेत, कारण त्या ठिकाणी सरोवरसुद्धा होते. कुमुद, उत्पल, कल्हार, शतदल म्हणजे 1000 पाकळ्या असणारं कमळ, कल्हार हे सुद्धा कमळाचं नाव. उत्पल दत्त नावाचा एक ॲक्टर होता, लक्षात असेल तर उत्पल म्हणजे हे सुद्धा कमळाचं नाव आहे. कुमुद हे सुद्धा नाव आहे. तसेच पक्षीसुद्धा गुंजारव करीत होते, त्यांची नावं दिले. हंस, कारंडव, चक्रवाक, सारस. त्यानंतर मासे आणि कासव हे सुद्धा त्या पाण्यामध्ये खेळत असल्यामुळे ते कमळपुष्पसुद्धा त्याबरोबर डोलत होती, असं त्यांचं वर्णन दिलं आहे. अनेक वृक्ष होते, कदंब, वेत, बोरू, कदंब, वेल असे वृक्ष त्या ठिकाणी होते. आता या सगळ्या वातावरणामध्ये एक हत्तीणीसह एक राजा म्हणजे गजेंद्र, हत्तींचा राजा गजेंद्र त्याचं नाव, तो सुद्धा त्या ठिकाणी राहत होता. आता गजेंद्र हे प्रतीक आहे, ते आपल्या तुमच्या आमच्याचंच ते उदाहरण आहे. काट्याकुट्याने भरलेल्या वेळू, बांबू, मोठमोठी झाडं झुडपं असणाऱ्या त्या सगळ्या जंगलामध्ये तो गजेंद्र आपल्या शक्तीनुसार
वाटेल तसा भ्रमण करत सगळ्या त्या जंगलाचा विध्वंससुद्धा करत होता, कारण त्याला त्याच्या शक्तीचा खूप मोठा गर्व झालेला होता. आता त्याला पाहिल्यामुळे त्या ठिकाणी असणारे सिंह असतील, इतर हत्ती असतील, वाघ असतील, गेंडे असतील, चित्ता आहे, मोठमोठे नाग होते, काही वानरं आहे, वनगायी होत्या, त्या सगळ्या त्याच्या शक्तीमुळे घाबरून त्याला त्याच्यापासून दूर पळून जात होत्या. पण त्यामध्ये काही जे पक्षी होते, काही जे जनावरं होते, लांडगे, डुकरे, रेडे, अस्वलं, वानर, कुत्री, माकडं हे जे होते ज्यांना उडून जाता येत होतं, ते मात्र अगदी निर्भयतेने त्याच्या आसपास खेळत होते. आता हत्ती जो आहे तो आपल्या वयात येणारी पिल्लं म्हणजे लहान लहान त्याचे जे मुलं आहेत त्यांना घेऊन, आपल्या पत्नीला घेऊन म्हणजे हत्तीणीला घेऊन त्या ठिकाणी विहार करीत सगळीकडे चाललेला होता. आणि त्याच्या चालण्याने सुद्धा तिथले पर्वतसुद्धा हालत होते, एवढी शक्ती त्याच्या ठिकाणी होती. आणि त्या हत्तीच्या गंडस्थळातून होणारा जो स्राव होता त्याच्या वासाने अनेक भ्रमर त्याच्या भोवती घुटमळत होते. सरोवराचं पाणीसुद्धा निर्मळ होतं आणि मधुर होतं, अमृताप्रमाणे मधुर होतं असं लिहिलेलं आहे. आता त्या हत्तीने हे सगळं भ्रमण करत असताना आता तहान लागली म्हणून पपौ निकामम निजपुष्पकरो धृत महात्मानं मद्भी स्नपयन गतक्लमः. क्लम म्हणजे क्लेश झाले, गतक्लमः म्हणजे त्याला आता थकवा जाणवायला लागला आणि म्हणून त्याने त्या ठिकाणी आपल्या सोंडेने भरपूर पाणी प्याला. आणि पाणी पिलं एवढंच नाही, पण त्याने आपला थकवासुद्धा घालवला. त्याला आता त्या ठिकाणी आनंद वाटला. आता हत्ती जो आहे तो मायेने तो हत्ती आपल्या सोंडेने त्या आपल्या सोंडेमध्ये पाणी घ्यायचं आणि आपल्याबरोबरच्या आपल्या पत्नी आणि लहान मुलं म्हणजे हत्तीने आणि हत्ती जे होते लहान त्यांच्या अंगावर तो उडवू लागला. आपणही आपल्या घरामध्ये स्नान करतो, ही स्नान करण्याची पद्धत वेगळी, पण जेव्हा एखाद्या समुद्रकिनारी आपण सगळं सहकुटुंब जातो तेव्हा तिथेसुद्धा लहान मुलांबरोबर आपणसुद्धा वयाने मोठे असलो तरी त्याच प्रकारे त्या समुद्राच्या पाण्यामध्ये खेळत असतो. आणि हे पाहताना मनामध्ये हा गजेंद्राचाच आख्यान जे आहे ते ज्याला माहिती आहे त्याला त्याचं स्मरण होतं. आणि त्या ठिकाणी खेळत असताना गजेंद्राचं स्मरण होणं आणि गजेंद्र मोक्षाची कथा आठवणं हे सुद्धा पूर्वकर्म पूर्वपुण्यानुसारच होत असतं. आता त्या हत्तीने गजेंद्र कसा आहे तो जमिनीवर चालणारा आहे. हत्ती हे सगळे जमिनीवर चालतात, खूप शक्तिमान आहेत, पण जेव्हा ते पाण्यामध्ये जातात तेव्हा त्यांची शक्ती कमी होत असते. त्याच्या उलट मगर जो आहे, मगर हा पाण्यातीलच पक्षी आहे, पाण्यातीलच प्राणी आहे आणि पाण्यामध्ये त्याच्या ठिकाणी प्रचंड अशी शक्ती असते. तीच मगर जेव्हा बाहेर येते तेव्हा ती तेवढी चपळ काही दिसत नाही. यदृच्छैव व्यसनं गतो गजो यथा बलं सोऽति बलो विचक्रमे. आता त्या बलाढ्य अशा हत्तीला एका मगरीने त्याचा पाय पकडला. ग्राहो बलियांश चरणे वृषाग्रहित. आणि पाय पकडल्यामुळे आता खूप यांनी शक्ती एकवटली आणि सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्याच्याबरोबर असणारे दुसरे हत्तीने आहेत, ते पिल्लं आहेत, त्यानेसुद्धा खूप असा प्रयत्न केला आणि वेगाने त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला. त्या हत्तीला आता जमिनीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यामध्ये काहीच मदत करता आली नाही. त्यामुळे आता तो जो मुख्य गजेंद्र होता तो सुद्धा आता मोठमोठ्याने चित्कार करू लागला, मोठ्याने आवाज देऊ लागला. विचुकृषुर दीन अधियो परे गजाः पार्ष्णिग्रहास्तारयितुं न चाशकन. खूप प्रयत्न केला पण त्याला काही त्या ठिकाणून बाहेर येता आलं नाही. आता गजेंद्र आणि मगर यांच्यामध्ये ही झुंज चालू होती आणि ती किती चालली तर ते 1000 वर्ष यांचं युद्ध सुरू होतं. आमचा मुलगा श्रीपाद जेव्हा त्या ससून हॉस्पिटलमध्ये होता MDच्या अभ्यासाला, MBBSच्या अभ्यासाला, तेव्हा त्याचा एकदा फोन आला होता. तो म्हणे असं असं आहे, आता मी ICUमध्ये काम करत आहे. म्हटलं काय तुझ्यासमोर कोण पेशंट आहे? तर म्हणे पेशंट आहे तिथे झोपलेले आहेत, सगळ्या नळ्या सगळ्या बाजूने त्यांना लावलेल्या आहेत आणि सगळे आमचे प्रयत्न सुरू असतात, रात्रंदिवस आम्हाला खूप जागावं लागतं वगैरे तो सांगत होता. आणि त्याला थोडंसं हे बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांनी एक वाक्य त्यावेळेस सांगितलं की गजेंद्र मोक्षाचं जे आख्यान आहे त्याची आठवण मला त्या ठिकाणी झाली. आणि सगळे
प्रयत्न करत होते. नातेवाईक सगळे बाहेर उभे होते, काचेतून पाहत होते, पण आपल्यावर आपलं ज्यांच्यावर इतकं प्रेम आहे त्या जीवाला ते त्या त्रासातून मुक्त करू शकत नव्हते. कारण तो जीव त्याच्या पूर्वकर्मानुसार ते त्रास भोगत होता. गजेंद्र मगराला बाहेर ओढत होता आणि तो मगर मात्र त्या गजेंद्राला पाण्यामध्ये ओढत होता. कारण अपने गली में कुत्ता शेर आपण म्हणतो तसं मगराईला त्याचं सामर्थ्य त्या पाण्यामध्ये होतं म्हणून तो आतमध्ये ओढत होता आणि हत्ती त्या मगराला ओढून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. कारण बाहेर आल्यावर शक्ती त्या हत्तीच्या ठिकाणी जास्त होणार आहे. आणि असं त्यांचं युद्ध पाहून किती वर्ष झाली, ते 1000 वर्ष झाले. आणि हे सगळं पाहत असताना देवसुद्धा समासहस्रम विगमन महीपते सप्राण योश्चिन मम संतामराहा. अमर म्हणजे देवसुद्धा आश्चर्यचकित झाले. कारण आता पुष्कळ वेळपर्यंत पाण्यामध्ये गेल्यामुळे आता त्या हत्तीचं शरीरसुद्धा थकून गेलं होतं आणि त्याच्या अंगात ताकदसुद्धा राहिली नाही, मनामध्ये उत्साहसुद्धा राहिला नाही. बरेच दिवसामध्ये जेव्हा ICUमध्ये पेशंट असतो तेव्हा त्याला नवीन जेव्हा भरती करतात तेव्हा अनेक नातेवाईक येऊन त्याची चौकशी करतात, काचेतून पाहतात. 2-4 दिवस झाले की मग 2-3 दिवसांनी आपण जाऊ आणि मग काय आमचं येणंच नाही झालं. मग फक्त बातमी घेत राहतात ते आहेत का गेले. आणि मग पुढे जसं म्हणजे हळूहळू नातेवाईक वगैरे ही जी मंडळी आहेत ती हळूहळू त्या जीवापासून दूर होतात. तसं या ठिकाणी त्या मगरीचं झालं होतं. त्याचे सगळे नातेवाईक, त्याचे पिल्लं जे आहेत, बायका ज्या आहेत, त्यासुद्धा आता त्याला सोडून दूर गेल्या होत्या. शक्ती क्षीण होणे झाली होती, पण मगरीची शक्ती मात्र वाढतच होती. म्हणजे या ठिकाणी अजून एक रहिमाचा एक श्लोक आहे. जो रहीम उत्तम प्रकृती का करी सकत कुसंग, चंदन विष व्यापत नहीं, लपटे रहत भुजंग. रहिमाचा दो आहे. जो रहीम उत्तम प्रकृती म्हणजे जो माणूस उत्तम प्रकृतीचा असेल, म्हणजे चांगला पूर्वसंस्काराचा असेल, का करी सकत कुसंग, त्याच्यावर कुसंगाचा कधीच परिणाम होणार नाही. चंदन विष व्यापत नाही, त्या चंदनाच्या झाडाला सापाचा जरी सापाने लपेटून ठेवलं तरी ते सापाचं विष त्या चंदनाचा सुगंध जो आहे तो कुठल्याही प्रकारे कमी करत नाही. लपटे रहत भुजंग. तसं या ठिकाणी आपण त्या हत्तीच्या गजेंद्राच्या रूपाने आपल्याला स्वतःला पाहावं. या जगामध्ये आपण असेच गुरफटलेले आहोत आणि आपल्याला असं वाटतं की माझे बांधव, माझे नातेवाईक हे सगळे मला उपयोगाला येतील. कठीण समय येता कोण कामास येतो असं आपण म्हणतो. तसं जेव्हा तसा अनुभव यायला लागतो तेव्हा जीवाचं नश्वरत्व जे आहे, क्षणभंगुरत्व जे आहे ते माणसाच्या लक्षात येतं. न मामिमे ज्ञातय आतुरम गजाः कुतः करिण्य प्रभवन्ति मोचितुम, ग्राहेण पाशेन विधातुरावृतो अप्यहं च तम यामी परमपरायणम. आता मला या संकटातून कोणीही सोडवू शकत नाही. इतक्यांचा मी धावा केला पण कोणीही कामाला आलं नाही. असं मग माझी पत्नी हत्तीणी जी आहे तीसुद्धा मला कशी मदत करेल असं म्हणून आता त्यांनी भगवंताचा स्मरण करायला सुरुवात केली. आता मी त्या भगवंतालाच आता हाक मारतो. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोन कीर्तीस उरवावे येणे प्रकारे. आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये दशक 12 समास 10 उत्तम पुरुष निरूपण 13वी ओळी त्यामध्ये दिली आहे. तसं आणि दुसरीकडे एक आहे की या जीवामध्ये उड जाए का हंस अकेला. आपला जीव सगळं काम करतो, सगळं करतो, हातपाय हलतात, आपण ऐकतो, बोलतो, सगळं आहे. केव्हापर्यंत? जोपर्यंत त्याच्यामध्ये तो परमेश्वराचा अंश आहे. आणि तो जर हंस जोडून गेला तर मग सगळ्या वस्तू समोर दिसत असूनसुद्धा त्या काही कामाच्या नाहीत. प्रचंड वेगात अभिधावतो वृषम, भीतं प्रपन्नम परिपाती यद्भयान, मृत्यू प्रधावत्यरणम तमीमही. म्हणजे तसं ज्याच्या भीतीने मृत्यूसुद्धा आपले काम करतो. म्हणजे मृत्यू म्हणजे ही एक देवताच आहे
तीसुद्धा भगवंताच्या भीतीने ते काम करत असते. आणि हा जीव मात्र काळरूप सर्पाला भिवून, कारण तो काळाला भीतो, पण ही वेळ माझ्यावर केव्हा ना केव्हा येणार आहे हे समजत नसल्यामुळे माणूस जो आहे तो विषयामध्येच आनंद पाहत असतो. पण जेव्हा विषयामध्ये आनंद नाही, भगवंताच्या नामाशिवाय आनंद कुठेच नाही, हेच जेव्हा लक्षात येईल तेव्हा तो सन्मार्गाला लागतो, भगवंताच्या भक्तीला लागतो. कोण समयो येईल कैसा, याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाती. संध्याकाळच्या वेळेस जशी पक्षी आहेत रात्रभर एकाच ठिकाणी बसतात, रात्रभर त्यांचा किलकिलाटसुद्धा नसतो, पण सकाळी जेव्हा उजेडायला येतं तेव्हा त्यातले पक्षी जे आहेत ते सगळे उडून जातात. जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते, तसा हा संसार आहे. ज्याची जशी वेळ येईल त्याप्रमाणे तो या ठिकाणाहून जाणार आहे. पण तो असेपर्यंत त्याच्या मायेमध्ये, त्याच्या संसाराच्या आकर्षणामध्ये माणूस, जीव हा त्यामध्ये गुरफटून गेलेला असतो आणि भगवंताचं स्मरण मात्र त्याला राहत नाही. म्हणून या ठिकाणी मातेचा गर्भ हे आपल्या जन्माचं कारण आहे. आणि जन्माचं दुसरं कारण म्हणजे वासना. म्हणजे वासना जोपर्यंत आहे तोपर्यंत जन्म आहे, आणि जन्म आहे तोपर्यंत, मरण येईपर्यंत या ठिकाणी जीवन आहे. आणि मग ते जीवन कसं घालवायचं हे आपण आपल्या सत्संगतीमध्येच आपल्याला ते पाहायला मिळतं. आणि प्रभू मोरी नाव किनारे लगावं असं भजन जे गजेंद्र मोक्षाच्या तर्फे म्हणलेलं आहे, त्या अनेक भागवताच्या सप्ताहामध्ये ते भजन चाललेलं असं की प्रभू मोरी नाव लगावं किनारे. म्हणजे या भवसागरातून पार करण्यासाठी सद्गुरूशिवाय, भगवंताशिवाय तरणोपाय नाही, असं या ठिकाणी या दुसऱ्या अध्यायाचा अर्थ सांगितलेला आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कंधे मन्वन्तरानुवर्णने गजेंद्रोपाख्याने द्वितीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता तिसरा आणि चौथा अध्याय जो आहे तो आपण उद्याला पाहूया. आपण एक मिनटं. गोपाळ कृष्ण भगवान की जय. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. गमते दण येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसति तेथ. श्लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनि रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण,
गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापदाती चिरये शांती नाथही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ।